अंतराळवीर सुनीता विल्यम्स पहाटे पृथ्वीवर सुखरूप परतल्या। 9 महिन्यांच्या अंतराळवासानंतर पृथ्वीवर परतण्याचा योग। मोदींनी भारत भेटीचं निमंत्रण दिलं। मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मोठं पाऊल। नागपूरच्या राड्यात अज्ञात माथेभिरूच्या दगडाचा वर्मी घाव। नागपूरच्या कर्तव्यदक्ष डीसीपीला 6 आठवडे अंथरुणाला खिळून राहण्याची वेळ। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला। आता नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांकडे प्रशांत कोरटकरला शोधण्याचं आव्हान। एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानं विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध। भाजपचे दादाराव केचे, संजय केणेकर, संदीप जोशी, शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादीचे संजय खोडके विधान परिषदेवर। अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्ष नेत्याबाबत निर्णय होईना। भास्कर जाधवांच्या नावासाठी अध्यक्षांच्या अनुमतीची प्रतीक्षा। महापालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर नंतरच सूत्रांची माहिती। कोर्टाचा निकाल लागला तरी निवडणुकीच्या तयारीला 100 दिवस लागण्याची शक्यता। उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन मोदींची माफी मागून आले। एकनाथ शिंदेंचा विधान परिषदेत मोठा दावा। तर आपण मोदींना भेटायला गेलो तेव्हा शिंदे डस्टबिनमध्ये बसले होते। उद्धव ठाकरेंचा पलटवार। छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली। यांना औरंगजेब आता आठवला। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरेंचा हल्लाबोल। गंगेच्या पाण्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरही राज ठाकरे ठाम असल्याची माहिती। ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प निविदा प्रक्रियेत घोटाळा नाही। हायकोर्टाचा एमएमआरडीए आणि राज्य सरकारला मोठा दिलासा। एका पत्रकारानं दाखल केलेली याचिका फेटाळली। तेलंगणामध्ये इतर मागासवर्गीय आरक्षण 29% 42% करण्याचं विधेयक विधानसभेत मंजूर। एकूण आरक्षण 50% वर जाणार। केंद्राकडून समर्थन मागितलं।